नमस्कार. स्नेहा टी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला 65+ असे वय असणाऱ्या व्यक्तींसाठीचे सोपे सोपे व्यायाम म्हणजे मी जे करते ते तुम्हाला दाखवत आहे. घरातले सगळे म्हणत असतात की वजन वाढलं आहे, वजन वाढलं आहे, हातपाय दुखत आहेत ताई तुझे, मग काहीतरी व्यायाम कर. मग मी आपली दररोज सकाळी अंघोळ झाली, देवाची पूजा झाली की मग थोडा वेळ अर्धा तास तरी व्यायामाला देत असते. तर अशा पद्धतीने मी आधी उभ्यानी व्यायाम करते आणि ते करत असताना मला अतिशय फ्रेश वाटतं. पायबी वगैरे आता दुखणं माझं बंद झालेलं आहे आणि ह्या अशा पद्धतीने मी सोपे सोपे जे व्यायाम आहेत, पाय वर करून त्याला हे करणं, असं असं 10-20 वेळा करत असते. जसं जमेल तसं. पाय दुखायला लागले की थांबते, कारण पाय दुखायला लागले तर मग जास्त करू नये असं त्या योग शिक्षिकेनीच सांगितलं असल्यामुळे जेवढं झेपेल शरीराला तेवढंच करत असते. त्यामुळे काय होतं की दिवसभर माझा अगदी छान आनंदात जातो आणि आपल्याला जी सारखी अशी भूक लागते ना, ती या व्यायाम करण्यामुळे जरा कमी होते आपली. लागत नाही मग लगेच भूक, असं मला एक जाणवलं व्यायाम करत असताना. आणि जरा पोटाचा जे आहे आकार तो सुद्धा जरा कमी व्हायला लागतो, पोटाची चरबी कमी व्हायला लागते. असे हे छोटे छोटे व्यायाम मी करत असते आणि त्यामुळे मला माझीच अशी ऊर्जा प्राप्त करून घेत असते दिवसभर फ्रेश राहण्याची. त्यामुळे मग माझे गुडघे दुखत नाही, मला खाली बसता येतं छानपैकी आणि खाली बसूनसुद्धा मी व्यायाम करत असते. तर असे हे व्यायाम पद्धती ज्या आहेत त्या मी करत असते. हात वर उचलून पायाच्या टाचाईवर उचलायच्या, असं जवळजवळ 3-4 वेळा करते. असे हे जे व्यायामाचे प्रकार आहेत याची नावं आत्ता मला आठवत नाही, पण आम्ही जिथे योग शिकलो तिथं त्या बाई आमच्याकडनं नेहमी हे करून घ्यायच्या आणि त्या म्हणायच्या की हे असे सोपे सोपे व्यायामच तुमच्यासारख्या जरा वय झालेल्या बायकांसाठी योग्य आहेत. फार काही आपल्याला खूप असं करायचं नाही, शरीराला जास्त त्रास होईल असं. जेवढं तुम्हाला झेपेल तेवढंच तुम्ही करत राहा, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग त्याप्रमाणेच मी आता घरीच करायला लागलेले आहे. मागे पाठ खाली, कंबर, पोट, पुढे मागे असं करण्यानीसुद्धा, तेवढ्या यांनीसुद्धा मला छान वाटायला लागलेलं आहे. आणि घरातल्यांनासुद्धा असं वाटतं की अरे आई बरंच व्यायाम वगैरे करायला लागली आहे, असं होतं बघा. मग हा जो बसून करायचा व्यायाम आहे, आता काहींना बसतासुद्धा येत नाही. मला छानपैकी बसता येतं, मांडी घालून बसता येतं. अर्ध पवन काय ते काय म्हणतात त्याला, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसता येतं. तर आधी मी असे पायाला हे करून घेते 15-20 वेळा गोल बाजूनी, विरुद्ध दिशेनी असं करते. नंतर मग पाय असा जवळ ठेवून मग मी त्याला असं लहान मुलाला कसं आपण घेऊन जवळ करत असतो तसं हा व्यायाम करणं प्रत्येक बाईला काही अवघड नाही, कारण लहान मुलांना सांभाळताना हे सगळं आपल्याला करायलाच लागतं, मांडीवर घेणं वगैरे. तर तो एक व्यायाम होऊन जातो. लहान मुलांना जसं काही आपण थोंबाळतोय, जवळ घेतोय रडायला लागल्यावर, ते पहिली दिवस आठवायला लागतात मुलांना. आपण कसं मोठं केलं, कशा पद्धतीने त्यांना रडणं त्यांचं थांबवत होतो, हे सगळं मग या अशा छोट्या छोट्या व्यायामातून मला आठवायला लागलं. मग हे असे छोटे पवनमुक्ता चक्र म्हणतात याला, ते मी छोटे छोटे व्यायाम करत असते. एक अर्धा ते पाऊण तास जरी केलं ना तरी मला खूप छान वाटतं. आता हा व्हिडिओ मी माझ्या मैत्रिणीसाठी बनवला आहे. ती मला म्हटली, अगं या वयात तू कसे व्यायाम करते ते मला व्हिडिओ पाठव ना. तो व्हिडिओ तिला पाठवायचा आहे. मग म्हटलं चला आपण यूट्यूबवर पण टाकूया आणि कसं मग वाटतं आहे, कसे त्याला रिस्पॉन्स येत आहेत, कसे कॉमेंट्स येत आहेत ते बघूया. कोणी हसतं आहे का, की काय तुम्ही या वयात एवढे व्यायाम करण्याच्या फंदात पडला आहेत, असं कोणी म्हणतं आहे का, असं बघूया. असं म्हणून मी हा व्हिडिओ
टाकण्यात आहे यूट्यूबवर. पण माझ्या मैत्रिणीसाठी मी हा खास बनवला आहे. तिला खालीसुद्धा बसता येत नाही. ती म्हणली अगं माझ्यापेक्षा ती बारीक आहे, पण तिला खाली बसता येत नाही, तिचे गुडघे दुखतात, कंबर दुखते. मग तिला मी म्हटलं मी बघ माझ्या पद्धतीने कसे करते ते तू करून बघ. मग तुला जर आवडलं तर आणि तुला करता आलं, मुख्य आवडण्यापेक्षा तुला जर करता आलं तर मग तू हळूहळू करायला सुरुवात कर. कारण आपले काय होतं, पाय आखडले जातात. आपण खाली बसत नाही ना, त्यामुळे पाय आखडले जातात आणि मग बसायला आपल्याला धीर होत नाही. पण मी पहिल्यापासून योगाच्या यायला जात असल्यामुळे मला बसण्याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. बसल्यावरही मी उठू शकते आणि बसूनही व्यायाम करू शकते, परत उभं राहून करू शकते. असं माझं मलाच जाणवायला लागतं की अरे मी माझ्या पद्धतीने बरेच व्यायाम करते. पण वजन काही कमी होत नाही, तर आता त्याला काही इलाज नाही. एकदा म्हणतात वजन वाढलं की मग ते कमी होत नाही. मग आता या घरच्यांना कोण समजून सांगणार हो. जाऊ द्या मग मी आपलं करत असते आपलं माझ्या माझ्या याने. मला अजूनही फ्रेश वाटतं आहे, काही होत नाही आहे मला. मला डायबिटीससुद्धा नाही आहे या वयात. काही बी पी नाही, डायबिटीस नाही, त्या परमेश्वराच्या कृपेने. मग हे आहे हेच पुष्कळ आहे ना. असं पण निरोगी राहणं हेच पुष्कळ आहे. मग ते निरोगी अजून कसं राहता येईल त्या दृष्टीने मी हे सोपे सोपे व्यायाम करत असते बघा. तुम्हाला कसे वाटले, तुम्हाला जर आवडले ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हे असं मी करते हे बरोबर वाटतं आहे का, आणि म्हणजे माझ्या वयाच्या हिशोबाने मी हे करते हे चांगलं आहे का, असं मला तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. कारण काय आहे, आपण साध्या गृहिणी असतो आणि मग घरात राहूनच जेवढं आपल्याला करता येईल. कारण क्लासला जायचं म्हणजे मग तयारी करा, मग खाली जा, मग तिथे क्लासमध्ये बसा, 1-1.5 तास जातो. म्हणजे जाण्या येण्यात धरून 1.5 ते 2 तास जातात. त्याच्यापेक्षा मग घरीच अर्धा तास जे आपण शिकलेलो आहोत तेच थोडं थोडं जरी केलं तरी मला वाटतं की आपल्याला हा व्यायाम करणं सहज सुलभ आहे. आमच्यासारख्या वयाच्या बायकांनी 65च्या प्लस असणाऱ्या बायकांना हे एवढं जरी जमलं ना तरी मी म्हणते पुष्कळ आपण काहीतरी करतो आहे. बघा मी असं म्हणजे माझं डोकं अगदी खालपर्यंत मांडीला टेकत नाही, पण थोडंफार का होईना पण मला तेवढं जरी हे झालं तरी मला ते फ्रेश वाटतं मग दिवसभर एवढे जरी मी व्यायाम केले तरी. आणि माझं काय होतं, शरीराची हालचाल तशी झटपट होते, असं दुखत वगैरे कुठे नाही. त्यामुळे मग मी मला झेपेल तेवढे करत असते व्यायाम. जरा रिलॅक्स मोडमध्ये बसले मग दीर्घ श्वसन घ्यायचं. दीर्घ श्वसन करून मला त्याचा खूप फायदा झाला. प्राणायाम, दीर्घ श्वसन याचा मला खूप फायदा झाला. मला जो सर्दी कफाचा खूप त्रास व्हायचा मला, तो कफ आता माझा मोकळा होतो आणि प्राणायामामुळे मला एक प्रकारची अशी म्हणजे कफ आता नाही आहे असं मला जाणवायला लागलेलं आहे. आणि आवाज क्लिअर झाला, घशामध्ये अशी खवखव व्हायची ती होत नाही. ते प्राणायामामुळे मला ते सहज शक्य झालेलं आहे. प्राणायामसुद्धा मी एक 8 ते 10 मिनटं करत असते. प्राणायाम, नंतर ओमचा उच्चार, भ्रामरी, कपालभाती हे सुद्धा व्यायाम मी करत असते. आज मी तुम्हाला थोडेसे दाखवलेले आहेत. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला कॉमेंट्समध्ये सांगा. मी अजून माझे जे दुसरे जे करते, खुर्चीवर बसूनसुद्धा मी सूर्यनमस्कार घालते. म्हणजे हेच मला यूट्यूबवर पाहून मला कळलं. खुर्चीवर बसून मी दररोज 12 सूर्यनमस्कार पण घालत असते. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कळवा. मग मी ते व्यायामाचे 12 सूर्यनमस्कार मी कसे घालते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवीन. हे जात्यासारखं आपण पूर्वी दळायचो तसं आपण जर केलं तर पोटाला, कमरेला व्यायाम होतो. कंबर वगैरे दुखत असेल तर त्यांनी त्रास होत नाही. मी असं लांब पाय करून बसू शकते, मांडी घालून बसू शकते. त्यामुळे माझ्या मैत्रिणी वगैरे म्हणतात की तू ह्या वयात भरपूर काही करते आहे. आता मी हा प्राणायामाचं दाखवते. प्राणायाम मी कशा पद्धतीने करते. ते प्राणायाम करण्याने सुद्धा मला खूप फ्रेश वाटतं. हा साधा अलोम विलोम करते मी.
मग भ्रामरी वगैरे ते तुम्हाला मी नंतर